नमस्कार मुलांनो. मागील विद्युत या प्रकरणात तुम्ही विद्युत प्रवाहाच्या उष्णतामूलक परिणामाबद्दल शिकला होता. विद्युत प्रवाहाचे आणखीन कोणते परिणाम असू शकतात? आपण आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत मोटर, विद्युत जनित्र, विद्युत घंटा, विद्युत क्रेन यांसारखी अनेक उपकरणे वापरतो. ही उपकरणे कशी कार्य करतात? विद्युत चुंबक कसा कार्य करतो? विद्युत आणि चुंबकत्व यांच्यात काही संबंध आहे का? आपण विद्युत प्रवाहाच्या मदतीने चुंबकत्व निर्माण करू शकतो का? या प्रकरणात आपण चुंबकीय क्षेत्रे आणि विद्युत चुंबकीय परिणाम याबद्दल शिकणार आहोत. आजच्या सत्रात तुम्ही ऑर्स्टेडचा प्रयोग आणि चुंबकीय क्षेत्र रेषा याबद्दल शिकणार आहात. शिक्षणाचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी समजून घेऊ शकता. ऑर्स्टेड प्रयोग, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र रेषा, चुंबकीय प्रवाह, चुंबकीय प्रवाह घनता, महत्त्वाचे शब्दे. ऑर्स्टेड प्रयोग, बार चुंबक, दिशादर्शक सुई कंपास, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय पदार्थाच्या आसपासचा भाग, चुंबकीय क्षेत्र रेषा, चुंबकीय प्रवाह, दिलेल्या क्षेत्रातून जाणाऱ्या एकूण चुंबकीय क्षेत्राचे मापन, चुंबकीय प्रवाह घनता. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना नकाशाकडे पाहूया. ऑर्स्टेड प्रयोग. एक सरळ जाड तांबे तार घ्या आणि त्याला वीज प्रवाहाच्या सर्किटमधील X आणि Y बिंदूमध्ये ठेवा. XY तार कागदाच्या पृष्ठाच्या समोरासमोर ठेवा, समांतर नाही. आता या तांब्या ताराच्या जवळ एक छोटी कंपास दिशादर्शक सुई ठेवा. कंपासच्या सुईची स्थिती बघा. सर्किटमध्ये वीज प्रवाह सुरू करण्यासाठी किल्ली की प्लगमध्ये टाका. कंपासच्या सुईच्या स्थितीतील बदल लक्षात घ्या. आपण पाहतो की सुई वळते. याचा अर्थ असा की तांब्या ताऱ्यातून जात असलेल्या विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय प्रभाव निर्माण झाला आहे. यावरून आपण म्हणू शकतो की वीज आणि चुंबकत्व यांच्यात काहीतरी संबंध आहे. हा शोध हान्स ख्रिश्चन ऑर्स्टेड यांनी लावला. ते 19व्या शतकातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यास मोठी मदत केली. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक
युनिट ऑर्स्टेड असे नाव देण्यात आले आहे. चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र रेषा. जेव्हा एखाद्या वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा कोणताही थेट संपर्क न होता बल लागू होते तेव्हा आपण त्या क्षेत्राला क्षेत्र फील्ड म्हणतो. आता आपण एक प्रयोग करून चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र रेषा समजून घेऊया. एका ड्रॉइंग बोर्डावर पांढऱ्या कागदाची शीट चिकटवून ठेवा. त्या कागदाच्या मध्यभागी एक बार चुंबक ठेवा. चुंबकाभोवती लोखंडी भुशी आयर्न फिलिंग्स समप्रमाणात भुरा. नंतर बोर्ड हलके टॅप करा. तुम्ही पाहाल की लोखंडी भुशी एक ठराविक नमुन्यात व्यवस्थित मांडल्या जातात. याचा अर्थ चुंबक त्याच्या भोवती असलेल्या प्रदेशावर प्रभाव टाकतो. त्यामुळे लोखंडी भुशींवर एक बल कार्य करते. हे बल लोखंडी भुशींना निश्चित पद्धतीने मांडण्यास भाग पाडते. चुंबकाच्या आजूबाजूचा तो भाग जिथे त्याचा प्रभाव जाणवतो त्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात. चुंबकापासून अंतर वाढत जसे दूर जाते तसेच चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते. लोखंडी भुशी ज्या रेषांवर मांडल्या जातात त्या रेषांना चुंबकीय क्षेत्र रेषा म्हणतात. आपण चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र रेषा समजून घेण्यासाठी अजून एक प्रयोग करूया. एक छोटा दिशादर्शक सुई, कंपास आणि एक बार चुंबक घ्या. ड्रॉइंग बोर्डावर चिकटवलेल्या पांढऱ्या कागदावर चुंबक ठेवा. चुंबकाची किनारपट्टी बाउंड्री मार्क करा. कंपासला चुंबकाच्या उत्तर ध्रुवाजवळ ठेवा. कंपासची दक्षिण दिशेकडे असलेली सुई चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे निर्देशित होईल. कंपासचा उत्तर ध्रुव चुंबकाच्या उत्तर ध्रुवापासून दूर राहील. सुईच्या दोन्ही टोकांची जागा मार्क करा. आता सुई हलवा. त्याचा दक्षिण ध्रुव आधीच्या उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी आणा. अशा प्रकारे हळूहळू पुढे सरकत चुंबकाच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचा. मार्क केलेले सर्व बिंदू एकत्र जोडून एक गुळगुळीत वक्ररेषा स्मूथ कर्व काढा. ही वक्ररेषा एक चुंबकीय क्षेत्र रेषा दर्शवते. वरील प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा आणि शक्य तितक्या जास्त रेषा काढा. यामुळे एक ठराविक नमुना दिसेल. या रेषा चुंबकाभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. या चुंबकीय क्षेत्र रेषा म्हणून ओळखल्या जातात. आपल्याला आढळते की होका यंत्राच्या सुईतील विक्षेपण ध्रुवांकडे सरकत असताना वाढते. चुंबकीय क्षेत्र ही एक मात्रा आहे ज्याला दिशा आणि परिणाम असते. चुंबकीय क्षेत्राची दिशा ही कंपासच्या उत्तर ध्रुवाच्या हालचालीच्या दिशेने घेतली जाते.
त्यामुळे चुंबकीय क्षेत्र रेषा नेहमी उत्तर ध्रुवातून बाहेर पडतात आणि दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकाच्या आत मात्र क्षेत्र रेषांची दिशा दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे असते. त्यामुळे चुंबकीय क्षेत्र रेषा या बंद वक्र रेषा असतात. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता क्षेत्र रेषांच्या जडजडीतपणावर अवलंबून असते. रेषांमधील अंतर पहा. काही ठिकाणी रेषा दाट असतात बार चुंबकाच्या ध्रुवाजवळ आणि काही ठिकाणी दूर पसरलेल्या असतात चुंबकापासून दूर. यावरून आपण समजू शकतो की जिथे रेषा दाट असतात तिथे चुंबकीय क्षेत्र अधिक बलवान असते आणि जिथे रेषा दूर असतात तिथे क्षेत्र कमकुवत असते. कोणत्याही दोन चुंबकीय क्षेत्र रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. चुंबकीय प्रवाह. चुंबकीय प्रवाह समजून घेण्यासाठी समजा एखाद्या जागेत एक संध चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रात एक क्षेत्रफळ A असलेली पातळी ठेवा जी या क्षेत्राच्या लंब असावी. आपण पाहतो की काही चुंबकीय क्षेत्र रेषा या पातळीमधून जात आहेत. या रेषांची संख्या त्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे अंदाज देते. या क्षेत्रात एक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागातून जाणाऱ्या रेषांच्या संख्येला चुंबकीय प्रवाह म्हणतात. याला फाय ने दर्शवले जाते. चुंबकीय प्रवाहाचे SI एकक वेबर आहे. प्रवाह हा त्या पातळीच्या चुंबकीय क्षेत्रातील स्थान आणि दिशेवर अवलंबून असतो. चुंबकीय प्रवाह घनता. चुंबकीय प्रवाह घनतेची संकल्पना समजून घेण्यासाठी समजा एखाद्या जागेत एक संध युनिफॉर्म चुंबकीय क्षेत्र आहे. जर एक पृष्ठ या क्षेत्राच्या लंब असेल आणि त्याचे क्षेत्रफळ एकक युनिट एरिया असेल तर त्या पृष्ठातून जाणारा चुंबकीय प्रवाह क्षेत्राची तीव्रता दर्शवतो. या क्षेत्राच्या तीव्रतेला तांत्रिक भाषेत चुंबकीय प्रवाह घनता B म्हणतात. चुंबकीय प्रवाह घनता म्हणजे चुंबकीय प्रवाहाचा त्या पृष्ठाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत घेतलेला प्रमाण. समजा एका क्षेत्रफळ A मध्ये जाणारा प्रवाह फाय आहे तर त्या क्षेत्राच्या प्रत्येक एकक क्षेत्रफळातून जाणारा प्रवाह φ/A असेल. क्षेत्राच्या लंब असलेल्या प्रतलातून जाणाऱ्या चुंबकीय प्रवाहाच्या आणि प्रतलाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराला चुंबकीय प्रवाह घनता म्हणतात. तर चुंबकीय प्रवाह बरोबर चुंबकीय प्रवाह / क्षेत्रफळ B बरोबर O/A, O बरोबर BA. चुंबकीय प्रवाह घनतेचे एकक वेबर प्रति मीटर वर्ग वेबर/मीटर वर्ग आहे. याला टेस्ला असेही म्हणतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. सन 1820 मध्ये ऑर्स्टेडने शोध लावला की जर एका धातूच्या तारेत विद्युत प्रवाह प्रवाहित केला गेला तर जवळील चुंबकीय सुई कंपास वळते. चुंबकीय क्षेत्र हे एका चुंबकाच्या सभोवतालच्या प्रदेशात अस्तित्वात असते जिथे त्या चुंबकाचा प्रभाव जाणवतो. चुंबकीय क्षेत्र ही एक परिमाणात्मक संकल्पना आहे ज्यामध्ये दिशा आणि तीव्रता दोन्ही असतात. चुंबकीय क्षेत्र रेषा या पूर्णतः बंद वक्र असतात.
जेव्हा एका क्षेत्रफळ च्या समांतर एखाद्या सपाट पृष्ठातून जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेषांची संख्या मोजली जाते त्याला चुंबकीय प्रवाह मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतात. याला ग्रीक अक्षर फाय ने दर्शवतात. चुंबकीय प्रवाहाचे एसआय एकक वेबर आहे. चुंबकीय प्रवाह आणि त्या पृष्ठाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराला चुंबकीय प्रवाह घनता म्हणतात. याचे एकक वेबर प्रति मीटर वर्ग वेबर मीटर वर्ग आहे. यालाच टेस्ला असेही म्हणतात.